आणि आता टोफू आणि व्हेज ग्रिल सँडविच आपण बनवतोय. तर साहित्य लिहून घ्या. ब्राऊन ब्रेड, उकडून मॅश केलेला वाटाणा, किसलेला कोबी, किसलेले गाजर, ऑलिव्स, टमॅटो केचप, आलं लसूण पेस्ट, मीठ, बटर, चाट मसाला, पेपर पावडर, मिरीपूड, कांदा किसलेला आणि टोफू. साहित्य आपण बघितलं आणि आता हे आधी काय करतोय मला सांग. तेल घातलंय. हां हां. हा किसलेला कांदा ओके. सगळाच घेऊया आपण. थोडा कमी. हे झालंय. थोडे पेस्ट घालूया. कसली आहे? आलं लसूण. आलं लसूण पेस्ट. आणि आता हे मटार थोडे शिजवून घेतलेत मी. मॅश केले. हे पण आता जस्ट परतायचं कारण ते उकडून मग परत आपण ग्रिल करणार आहोत ना, तर थोडंसं एक त्याच्यात किसलेला कोबी. एक 2-3 चमचे. नंतर गाजर किसलेलं. एकदम हेल्दी असं. खूप हेल्दी आहे आणि सँडविचमध्ये जरा वेगळा प्रकार. आणि सगळं एकत्रच मी आता घालते. हे काय? मिरपूड. मिरपूड. थोडासा चाट मसाला. 1 चमचा. मीठ. ऑलिव्स पण तू मध्ये कापून घेतले ना? हां. ते तोंडात येणार नाही जास्त. खूपच छान लागेल. आणि हे केचप. ह्याच्यातच घालायचं. ह्याच्यातच घालूया. आपण जे टोफू घेतलेलं आहे ते अत्यंत हेल्दी आहे. भरपूर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम, प्रोटीन हे सगळं ह्याच्यामुळे मिळतं. आणि रेडीमेड सुद्धा मिळतं हल्ली. नाहीतर मग तुम्ही जे सोया मिल्क मिळतं ते घरी आपण जसं साध्या दुधाचं पनीर करतो त्याच पद्धतीनं तुम्हाला टोफू बनवता येतं. पण जसं पनीर घरी करतो. पण आत्ता आपण हे रेडीमेड टोफू जे मिळतं ते घेतलंय त्याचे क्यूब्स करून. लास्ट बट नॉट द लीस्ट. मी घालते आता. सगळेच घालते. हे सुद्धा आपल्याला बनवून ठेवता येईल आणि मुलं आली की पटापट त्याच्यात भरून. ऍक्च्युली हे थोडं थंड व्हायला पाहिजे. आपण ते ब्रेडमध्ये लावून थोडंसं आधी बनवून ठेवलं तर जास्त बरं. तेच ना. आणि त्याला जास्त आता परतायचं नाही. मुळात मला असं वाटतं की तू हे जे केलंय ते आपल्याला जेव्हा कधी बाहेर वगैरे जायचं असतं तेव्हा सुद्धा उपयोगी आहे ना, की हे बनवून ठेवायचं. आणि मुलं काय ते आतमध्ये ब्रेडच्या आतमध्ये भरून घ्यायला काहीच म्हणजे गोंधळायचं म्हणा किंवा चुकायची शक्यता नाहीये. सो तुम्हाला भटक्याला जायचं असेल, शॉपिंगला जायचं असेल तेव्हा नक्की हे करा. कारण ग्रिल असतं, काहीच कठीण नाही. तर हे सगळं बनवून आपल्या फ्रीजमध्ये ठेवलं, ब्रेडमध्ये घालायचं आणि बस रेडी. आता आपण ग्रिलची तयारी करूया कारण हे ऑलमोस्ट झालेलं आहे. आपण जे मिश्रण तयार केलं ब्रेडमध्ये भरायला तर ते झालेलं आहे. आणि ब्रेड आम्ही हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आम्ही ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही साधा ब्रेडही घेऊ शकता. आणि आता ग्रिल करायचं ना भरून घेतलं. छान गच्च भरायचं त्याच्यामध्ये. सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जायला पाहिजेत. ओके. आणि फक्त ग्रिल करायचं आता ना. वा. व्हेजिटेरियन लोकांना जे नॉनव्हेज मधनं प्रोटीन्स किंवा कॅल्शियम कमी पडतं बरोबर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर हे झालेलं आहे. ह्याच्यानंतर फक्त ग्रिल करणार आहोत. तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून. टोफू अँड व्हेज ग्रिल सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन ब्रेडचे स्लाइसेस, वाफवून मॅश केलेले मटार, किसलेला कोबी, किसलेलं गाजर, ऑलिव्स, टोमॅटो केचप, आलं लसूण पेस्ट, मीठ, बटर, चाट मसाला, मिरपूड, किसलेला कांदा आणि टोफू. कृती: प्रथम एका पॅन मध्ये थोड्याशा तेलावर कांद्याचा किस, आलं लसूण पेस्ट, उकडून मॅश केलेले मटार, कोबी आणि गाजराचा किस घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मिरपूड, चाट मसाला, मीठ,
ऑलिव्हचे तुकडे, टोमॅटो केचप आणि टोफू घालून सँडविच मधलं फिलिंग वाफवून घ्यावं. ब्राऊन ब्रेड स्लाइस मध्ये हे फिलिंग भरून सँडविच सर्व्ह करावं.